हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, क्रॅमर्स रूलसाठी सगळ्यात मेन पार्ट लागणारा काय होता, डिटर्मिनंट। तो डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करायचा ते 2 लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे। जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा ते शिकून गेला असतात। आता आपल्याला काय करायचं आहे, या लेक्चरमध्ये क्रॅमर्स रूल आपल्याला शिकायचा आहे की आपल्याला काय केलं आहे, सायमल्टेनियसली 2 इक्वेशन दिलेले आहेत। ते 2 इक्वेशन आपल्याला चेक करायचे आणि डिटर्मिनंट वापरून काय करायचं, आपल्याला फायनल एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। तर चला आपण बघूया त्यातलं पहिलं इक्वेशन। हे 2 इक्वेशन दिलेले आहेत। हे जे इक्वेशन आहे ते कसे आहेत, a1x मायनस b1y इक्वल टू c1, a2x प्लस b2y इक्वल टू c2। तर आपण काय करू, आधी एक्स आणि वाय डी एक्स आणि डी वाय काढू। तर सर्वात आधी काय करायचं, आपल्याला डी काढायचा। डी म्हणजे काय आहे, a1 a2 b1 b2। आपल्याला तर माहिती डिटर्मिनंट कसा सॉल्व व्हायचा, a1 गुणिले b2 मायनस a2 गुणिले b1। तर काय करूत आपण, इथं व्हॅल्यू पुट करू। तर डी इक्वल टू a1 काय आपला 3 आणि a2 काय 4, b1 काय आपला -4, b2 काय आपला 3 इक्वल टू 3 गुणिले 3 मायनस 4 गुणिले -4 इक्वल टू 3 त्रिक 9 मायनस 4 गुणिले 4। हे कसे आता मायनसमध्ये, त्याच्यामुळे मी काय करायला लागलो आहे, ब्रॅकेट घ्यायला लागलो आहे। तर 4 चौक मायनस 4 चौक 16, तर 9। तर हे मायनस मायनस काय होईल, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाईम की मायनस गुणिले जर मायनस असेल तर काय होणार, प्लस होणार, आणि मायनस गुणिले प्लस असेल तर काय होणार, मायनस होणार। तर मायनस गुणिले मायनस काय होणार, प्लस 16, 9 16 किती होते तर 25। तर ही झाली काय तुमची डीची व्हॅल्यू झाली। आता काय करायचं, आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे। तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला इथं c1 c2 आणि इथं काय करावं लागतं, b1 b2 घ्यावं लागतं। नंतर ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, काय c1 गुणिले b2 मायनस c2 गुणिले b1। तर आता काय करू, आपण इथं व्हॅल्यू पुट करू। तर c1 काय आपला 10 आणि c2 काय आपला 5, b1 काय आपला -4 आणि b2 काय 3 इक्वल टू 10 गुणिले 3 मायनस 5 गुणिले -4। तर 10 गुणिले 3 किती होणार, 30 मायनस इन ब्रॅकेटमध्ये, कारण मायनस व्हॅल्यू आहे इथं, 5 चौक -20, तर 30। तर माग आपण बघितलं होतं की मायनस गुणिले मायनस काय होतं आहे, प्लस। तर हे किती 20। तर आपला काय डी एक्स इक्वल टू किती येणार, 30 आणि 20 50। हे झाली तुमची डी एक्सची व्हॅल्यू। आता काय करायचं, आपल्याला डी वायची व्हॅल्यू काढायची। तर आपल्याला काय करायचं आहे, डी वायची व्हॅल्यू काढायची आहे। तर डी वायची व्हॅल्यू आपण बघितली होती की a1 a2 आणि इथं काय c1 c2। सेम तीच प्रोसेस, a1 गुणिले c2 मायनस a2 गुणिले c1।
तर व्हॅल्यू आपण पुट करू तर आपण बघितलं होतं की A1ची व्हॅल्यू काय आहे इथं 3 आणि A2ची व्हॅल्यू काय आहे 4, C1ची व्हॅल्यू काय होती 10 आणि C2ची व्हॅल्यू काय होती 5 इक्वल टू 3 गुणिले 5 मायनस 4 गुणिले 10 हे आणि हे मल्टिप्लिकेशन केलं तर 5 त्रिक 15 मायनस 4 गुणिले 10 किती होणार 40. तर 15 मायनस 40मधून गेला किती राहणार -25. ही काय तुमची dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायची एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ज्यावेळेस आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची असल्यावर काय करावं लागते एक्स इक्वल टू dx डिवायडेड बाय डी आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी काय dy डिवायडेड बाय डी. तर काय करू आपण एक्सची व्हॅल्यू काढू तर एक्सची व्हॅल्यू आपण बघितली होती किती आली 50 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू किती आलेली 25. तर 25 एक 25 25 दोन्ही 50 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 2. सेम तशीच वायची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू आपण बघितली किती आली -25 आणि डीची व्हॅल्यू किती आहे 25. तर 25 एक 25 काय आली -1. तर एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू काय आहे 2, -1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. सेम अशाच प्रकारे आपण काय करू तर सेकंड एक एक्झाम्पल घेऊ तर क्वेश्चन 2. तर क्वेश्चन 2 काय आपला 4x + 3y 4x + 3y इक्वल टू 5. हे काय केलं आहे 2 इक्वेशन दिलेत त्यांनी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर यांनी काय केलं फॉर्मॅट चेंज केला तर आपल्याला काय करायचं आपल्या ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये याला घेऊन येऊ. तर इक्वेशन 1ला घेऊ आपण पहिलं 4x + 3y. तर हे 4 - 4 जे आहे ना ते इकडे गेलं काय होईल +4 होईल इक्वल टू 4. हे कोणतं फॉर्मॅट आलं आहे a1x + b1y इक्वल टू c1 ह्या फॉर्मॅट आपण त्याला घेऊन आलो होतं. सेम आता सेकंड नंबरचं जे इक्वेशन होतं त्याला बी आपल्याला काय करायचं आहे त्याच प्रकारे घेऊन यायचं आहे 6x. आता -5y जे आहे याला इकडे आलं काय होईल प्लसमध्ये होऊन जाईल म्हणजे काय +5y इक्वल टू 8. हे बी सेम याच फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. तर आपण काय करू आता डीची व्हॅल्यू काढून घेऊ होतं. तर डी इक्वल टू काय येतं a1 a2 आणि b1 b2. तर हे बघितलं असं हे काय a1 आणि हा a2 सॉरी हा b1 आणि हा c1. सेम त्याच प्रकारे हा काय a1 हा काय a2 b2 आणि हा c2 सेम त्याच प्रकारे. तर इथं काय करायचं हे a1 गुणिले b2 मायनस a2 गुणिले b1 सेम त्याच प्रकारे आपण आता व्हॅल्यू पुट करू तर a1 काय इथं 4 a2 काय आहे 6 b1 काय इथं 3 b2 काय इथं 5. इकडे याला काय होईल आता सेम याच प्रकारे मल्टिप्लिकेशन करू तर ही व्हॅल्यू गुणिले ही व्हॅल्यू 5 चोक 20 मायनस 4 गुणिले 5 मायनस 6 गुणिले 3. तर गुणाकार करू तर 5 चोक 20 मायनस 6 त्रिक 18. तर 20मधून 18 गेलं किती राहणार 2. ही काय झाली तुमची डीची व्हॅल्यू आली आहे. सेम तेच प्रकारे आता काय करू तर dxची व्हॅल्यू काढू तर dx इक्वल टू काय येतं c1 c2 b1 b2 c1 गुणिले b2 मायनस c2 गुणिले b1 व्हॅल्यू पुट करूत आपण. तर आपला c1 काय येतं तुम्ही तर बघितलं असेल c1 काय ती 4 आणि c2 काय आपला 8 b1 काय आपला 3
B2 काय आहे 5 इक्वल टू 4 गुणिले 5 मायनस 8 गुणिले 3 5 चोक 20 मायनस 8 1 8 8 2 6 8 3 24. तर 20 मधून जर 24 गेलं तर किती राहणार -4. तर ही काय झालं तुमची dxची व्हॅल्यू आली. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आता dy ची व्हॅल्यू काढायची. तर dy इक्वल टू काय येतं a1 a2 आणि c1 c2 a1 गुणिले c2 मायनस a2 गुणिले c1. तर व्हॅल्यू टाकूत आपण. a1 आपण बघितलं होतं a1 काय होतं 4 आणि a2 काय होतं 6. सेम c1 काय होतं आपलं 4 आणि c2 काय होता 8 इक्वल टू 4 गुणिले 8 मायनस 6 गुणिले 4 8 चोक 32 मायनस 6 चोक 24. तर 32 मधून 24 गेल्यावर किती राहणार खाली 8. कारण 8 1 8 8 2 6 8 3 24 8 चोक 32 म्हणजे 8. ती काय आहे तुमची dy येऊन गेला. आता काय करायचं आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायच्यात. तर मागच्या गणित आपण बघितलं होतं x इक्वल टू काय होतं dx डिवायडेड बाय d. तर dx आपल्याला काय आलेलं आहे -4 आणि d काय आलेला आपला 2 म्हणजे बे दोन्ही 4. पण हे 4 कसे होते मायनसमध्ये म्हणून -2. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. y इक्वल टू dy डिवायडेड बाय d. dy ची व्हॅल्यू किती आपली 8. d ची व्हॅल्यू किती 2 बेचोक 8 म्हणजे 4. तर x, y इक्वल टू -2, 4 हे झालं तुमचं फायनल आन्सर. अशाच प्रकारे आपण अजून 2 प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर तुम्हाला काही जर अडचण असेल किंवा समजत नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला जर माझं शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. जर काही इश्यू असेल तर मलाच मागच्या लेक्चरमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. अशा प्रकारे मी काय करतो नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांगण्याचे प्रयत्न करतो. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.